हॅलो. हॅलो बाबा, चंदू बोलतोय. हां बोल चंदू. सॉरी बाबा, मी काल नाही येऊ शकलो. म्हणजे अचानक एक काम आलं नाही त्यामुळं. अरे ठीक आहे रे, मी काय म्हटलं का तुला? म्हणजे आपली थोडक्यात चुकामुक झाली. अहो मी आलो पोलीस स्टेशनला, पण तोपर्यंत तुम्ही आधी निघून गेला होता. लगेचच सोडलं म्हणे आधीला. काय म्हणत होते पोलीस? कोणाचं होतं ते स्केच? काय कल्पना नाही. म्हणजे तुम्हाला ते स्केच दाखवलंच नाही का? नाही. आणि आधीला काय काय विचारलं? त्याला दाखवलं का ते स्केच? नाही, त्यालाही नाही दाखवलं. अच्छा, मग आता पुढे काय? पुढे काय म्हणजे चौकशीसाठी आधीला परत बोलावणार नाहीत ना ते? अरे कशाला बोलवतील? मी त्यांनी काही केलंच नाही तर कशाला बोलवतील? हो. आधी आहे का? नाहीये, तुला बाहेर गेले कुठेतरी. मला वाटतं येईल तो एवढ्यात. अरे पण त्याच्या मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. काही निरोप असेल तर मला सांग ना, मी देतो. मी फोन करेन ना त्याला. मी बघतो ट्राय करून. मग त्याच्याशी बोलेन मी. आणि मग ठेवू फोन बाबा? ठीक आहे. सुलेखा बोल. मी भेटायला येते. मला थोडं. एक मिनिट. भेटायला येते असं नाही सांगायचं. मी भेटायला येऊ का असं विचारायचं. आणि विचारायचं, सांगायचं नाही. काय झालंय तुम्हाला? काहीच नाही. तूच काही मॅनर्स विसरली होतीस, त्याची आठवण करून दिली. सॉरी. इट्स ओके. बोल. मी तुम्हाला भेटायला येऊ का? का? का म्हणजे माझं काम आहे तुमच्याकडे म्हणून. आज मला वेळ नाहीये. काय? मला आज वेळ नाहीये. बरं, मग मी तुम्हाला नंतर. नाही, नको. मी नंतर फोन करते तुला. काही अर्जंट नाहीये ना? असं का वागताय तुम्ही? असं पहिल्यांदाच होतंय. सुलेखा, कधी ना कधीतरी कुठली ना कुठली तरी गोष्ट आपल्या बाबतीत पहिल्यांदा घडते. आणि हां, मी जेव्हा नाही असं म्हणते ना, तेव्हा त्याचा अर्थ नाही हाच असतो. मग अचानक आलेल्या ओळखीच्यांना सुद्धा माझ्या घराचा उंबरठा माझ्या परवानगीशिवाय ओलांडता येत नाही. ठेवू? माझा आणि क्षिप्राच्या वडिलांचा काहीच परिचय नाही, पण प्रियानी जे काही सांगितलं आहे त्यावरून त्यांना भेटायची माझी उत्सुकता खूप वाढली आहे. आजोबाणी योगायोग पहा ना, त्यांनाही तुम्हाला भेटायचंय. मला? हो, क्षिप्रानी ईमेल वरून त्यांना तुमच्याबद्दल ऑलरेडी सांगून ठेवलंय बरंच काही. पण आजोबा, म्हणजे त्यांना यायला थोडा उशीर होतोय. हरकत नाही. पुरातत्व विभागातला माणूस आहे तो. व्यस्त असणं स्वाभाविक आहे. सामान्य माणसाला थांगपत्ताही नसेल अशा जगाचा शोध घेणं ही काही साधी सोपी गोष्ट नव्हे. साध्यातली साधी, छोट्यातली छोटी गोष्ट
जमिनीखालच्या शहराचा शोध लागायला कारणीभूत ठरते. त्यासाठी केवढ्या सूक्ष्म निरीक्षणाची गरज असेल, किती वेळ खर्ची घालावा लागत असेल, आणि तरीही ते आपल्यासाठी इथे येत आहेत, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आजोबा, कुतूहल म्हणून प्रियानी प्रश्नांची एक लिस्टच तयार केली आहे. उत्तरं मलाही हवी आहेत, पण ते ज्या कामासाठी इथे येत आहेत त्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी त्यांना विचारणं हे चुकीचंच ठरेल. नाही आजोबा, तसं काही नाहीये. इनफॅक्ट प्रियानी आपल्या वाड्याबद्दल त्यांना एक मेल पाठवलं होतं, आणि खरं तर आता त्यांच्याचकडे बरेच प्रश्न आहेत आपल्याला विचारण्यासाठी. त्यांच्या या भेटीत त्यांच्या ज्ञानाचा आपल्याला खूप उपयोग होईल असं मला वाटतं आहे. अरे हो, मला थोड्या वेळाने विष्णूला फोन करायची आठवण करून दे. बरं. वाड्यात काही जुन्या ट्रंका आहेत, त्या त्याला बाहेर काढून ठेवायला सांगतो. कसल्या ट्रंका काढताय? मधू, काय नाही, विष्णूला फोन करून वाड्यातल्या अडगळीतल्या खोलीत काही जुन्या ट्रंका आहेत, त्या बाहेर काढून ठेवायला सांगणार होतो. जुन्या आठवणी आहेत त्या. कशाला? क्षिप्राचे वडील येणार आहेत. पुरातन वस्तूंचा गाढा अभ्यास आहे त्यांचा. थोडक्यात तुम्हाला वाड्यावर जायचे बेत लागलेत. आणि या वेळेला मी तुम्हाला अडवणार नाही. का तेवढं विचारू नका. का? सांगेन मी, वेळ आल्यावर सांगेन. वाड्यावर पोचलो की सांगेन. बरं, कधी येत आहेत ते? 2 आठवड्यात येतील. अच्छा, 2 आठवडे आहेत. ते इथे आले की त्यांना आपल्या घरी घेऊन येईल. आम्हाला आवडेल त्यांच्याशी गप्पा मारायला. मला सुद्धा उत्खनन आणि पुरातत्व या दोन्ही विषयात खूप इंटरेस्ट आहे. काय बाबा? त्यांच्याशी गप्पा मारल्या की 4 गोष्टी आपल्यालाही कळतील ना. काका, प्रिया कुठे आहे? आहे ना प्रिया आतमध्ये. मला आश्चर्य वाटतंय, तुझा आवाज ऐकून ती बाहेर कशी नाही आली? मूड फ्लक्च्युएशन, दुसरं काही नाही. बरं, मी आलोच तिला भेटून. या दोघांचं ना मला काही कळतच नाही. हे कधी भांडतात, कधी भांडण विसरतात, काही सांगता येत नाही. शिपाई, फोन सुद्धा उचलत नाही मुलगी. अगो, मी कुसुमहत्या बोलतीये. हा, बोला कुसुमत्या. कशा आहात? तुला माझी आठवण नाही, पण माझा एकही दिवस असा जात नाही तुझी आठवण आल्याशिवाय. नाही, असं कसं बोलता हो तुम्ही? खूप आठवण येते मला तुमची. मग आहेस कुठे? फोन नाही, काही नाही. आहेस कुठे म्हणजे काय आता कुसुमत्या? कुठल्या नात्याने फोन करायचा मी तुम्हाला सांगा ना. अगं, कुसुमहत्या म्हणतेस आणि असं नातेबित काय विचारतेस? तसं नाही हो कुसुमत्या. हल्ली तुमच्याकडे फोन करायचा म्हणजे बंदीच आहे हो माझ्यावर. कोणाशी बोलायचं असलं ना की आधी शुभ्राची परमिशन घ्यावी लागते. आधी समोर माझी काय इमेज करून ठेवली आहे देव जाणे. आणि आधीनी तर काय फोन करणं सोडून दिलंय. घरच्यांचा प्रश्नच येत नाही. ह्याआधी कधी माझा विचार केला होता तर आता करतील, नाही का कुसुमत्या? अगं नाही नाही सुलेखा, तसं नाहीये. तुला वाटतं ना, तसं अजिबात नाहीये. जाऊ दे ना कुसुमत्या, उगाच माझी समजूत घालण्यासाठी खोटं खोटं बोलू नका तुम्ही. अगं असं काय करतेस? उगाच त्या देवीची पूजा करतील का घरातले लोक? देवीची पूजा? हो अगं, ती देवीची मूर्ती ती तुझ्याकडे होती ती. तूने का पूजा करायचीस? ती काळी कलकत्तेवाली का काहीतरी होतं ना नाव तिचं, ती.
काय काय बोलताय तुम्ही? अगं तेच विचारायला फोन केला होता ना मी. अगं सुलेखा, त्या देवीचं काही व्रत वगैरे असतं का? हा नाही, नवसाला वगैरे पावते का ती? अगं आमच्या घरामध्ये एकदम डिमांडमध्ये ती देवी. डिमांडमध्ये आहे म्हणजे? म्हणजे अगं अगं प्रियाच्या हातात सुद्धा मी त्याच देवीचं चित्र बघितलं, माहितीये का? आणि आमच्या बाबांच्या हातात सुद्धा त्याच देवीचा फोटो होता. म्हणजे किती चांगलं आहे की नाही? हा सुलेखा, या घरामध्ये तुझ्याबद्दलचं मत चांगलं व्हावं असं तुला वाटत असेल ना, तर मला तू असं सांग की त्या देवीच्या बाबतीतली काही आरती किंवा अशी प्रार्थना किंवा स्तोत्र असं काही तुला माहिती आहे का? हं, ते तू मला सांग, म्हणजे मी त्या सगळ्यांना देते ना. कुसुमात्या, ती मूर्ती हा आठवली का? आठवली? हा चल मग लवकर देतेस का? मी लिहून घेऊ का? मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल चालेल. मी ना काम करते, मी कागद आणि पेन घेऊन बसते आणि तू मला सांग मला. हा पण नक्की फोन करशील ना? हा कागद पेन्सिल. चालू आहे फोन. सुलेखाच्या काली कलकत्तेवालीची आरती. आरती काय लिहिताय? ऐकलंच वाटतं चोरून. मी माझ्या मनातले प्रश्न विचारून घेत होते. कोणाला आणि कसले प्रश्न? ऐकला होतास ना फोन चोरून सुलेखाचा? हं? त्या देवीच्या चित्राविषयी बोलत होते मी. कुसुमात्या, तुला एक विचारू, आपल्या घरात घडणारी प्रत्येक गोष्ट त्या सुलेखाला सांगितलीच पाहिजे का? मग माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार कशी? हं? आणि कधी मिळणार? तू देणार आहेस का उत्तरं? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला माहिती असायला ती काय सर्वज्ञ आहे का? तुला वेळ लागलाय का? हं? ती मूर्ती तिच्या घरी आहे ना, मग तिला त्या देवी विषयी माहिती नसेल का? हो, मिळाली का मग सगळी माहिती? हा, पडली तुझ्या सामान्य ज्ञानात भर? हो हो, सांग सांग, काय काय कसली आहे ती मूर्ती? आहे काय त्या मूर्तीत? मी तुला कशाला सांगू? सांगितलंच नसणार तिने तुला, माहितीये मला. आणि तू कितीही विचारलंस ना तरी ती सांगणार नाहीये, लक्षात ठेव. मी तिची आत्या आहे आणि मी तिला काही विचारलं ना तर ती नाही म्हणणार नाही, कळलं? हो, पण म्हणजे अजून तिने काही सांगितलं नाहीये हे नक्की. हे बघ, तिनं मला काही सांगितलं ना तरी मी तुला सांगणार नाहीच आहे, आणि नाही सांगितलं तरी नाहीच सांगणार आहे. नकोच सांगूस, गरजच नाहीये मला, कारण मला माहितीये सगळं. वाईट याच गोष्टीचं वाटतंय की तू तिची आत्या आहेस तरी ती तुला काही सांगत नाही. आम्ही कोण तिचे? कोणीच नाही, पण आम्हाला सगळं माहिती. वाईट याच गोष्टीचं वाटतं खूप. आणि आता मला विचारू नकोस काही त्या मूर्तीबद्दल. मी नाही बाई सांगणार तुला. तुझी भाची आहे ना, भाची, विचार तिला, सांगेल ती तुला. ऑल द बेस्ट. विसरली की काय ही फोन करायला? हॅलो पूनम काकू. सुलेखा बोलते. पूनम काकू किंवा ममा आहेत का घरात? का? माझ्याशी बोलायचं नाहीये का तुला? की माझ्याविषयीच बोलायचंय, मग माझ्याशी कसं बोलणार तू, नाही का? हे बघ सुलेखा, गेले कित्येक दिवस बघतेच मी प्रिया, लक्षपूर्वक बघते.
बरेच दिवस आपण बोललो नाही आहोत नाही का ग? तसंही यापूर्वी आपण कधी फार बोलल्याचं मला तरी आठवत नाही. खरं सांगू का प्रिया, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. माझ्याविषयी कुणी ना कुणी काही ना काही विश्वास न ठेवण्यासारखंच बोलत असतं आणि मग लोक त्यावरच विश्वास ठेवतात. तू नाही ना असं काही ऐकलंस की काही चांगलं ऐकलंस माझ्याबद्दल की काही ऐकलंच नाहीयेस? नाही. गुड. म्हणजे लोक जसे माझ्याबद्दल चांगले बोलणारे नाहीये तसे वाईटही बोलणारे नाहीयेत नाही का? मग काय चाललंय सध्या तुझं? सुलेखा, मी जरा घाईत आहे. मला ना काम आहे. जरा ममा किंवा पूनम काकूला देतेस का लवकर? सरळ सांग ना माझ्याशी बोलायचं नाहीये. नो प्रॉब्लेम. थांबा, तुझ्या पूनम काकूला बोलवते. दी दी फोन आहे. बोलवलंय तुझ्या काकूला. म्हणजे तुला जिथे जायचंय तिथे जायला उशिरी व्हायला नको आणि त्या लोकांनी तुझी वाटही बघायला नको. कोण आहे ग? प्रिया. तूच बोल ना, मी जरा कामात आहे. नाही नको दी, तिला तिच्या पूनम काकूशीच बोलायचंय. घे फोन. हॅलो. हां पूनम काकू. हां बोल प्रिया. मला इतकंच सांगायचं होतं की ममा आणि मनीषाची आई यांची जी मीटिंग ठरली होती ना ती कॅन्सल झाली. कॅन्सल का ग? त्यांना जरा वेळ नाही आहे. ममांना सांगशील ना? हो देते, पण परत कधी ही मीटिंग असं काही सांगायचं आहे? नाही, अजून तरी काही कल्पना नाही आहे. बरं ठीक आहे, मी सांगेन. थँक्यू. बाय. बाय. लेखा, चल जेवायला. लेखा, अगं चल ना जेवायला, मी कधीची हाक मारतीये. हां चल ना. काय ग? हो येते दी. काय झालं? कसला विचार करतेस? काही नाही, हेच की माझ्या जवळची माणसं हळूहळू करून कशी माझ्यापासून दूर जायला लागलेत. का असले विचार करतेस ग? आधी माझ्यापासून दूर गेला, कायमचाच गेला. मित्र म्हणून सुद्धा नाही आता तो. लेखा, माझ्यापासून कित्येक गोष्टी लपवल्याही जातात नाही कधी. कोणी काय लपवलं तुझ्यापासून? आजचीच गोष्ट घे ना दी. प्रियाचा फोन आला होता, पण तिला माझ्याशी बोलायचं नव्हतं, पूनम काकूशीच बोलायचं असं म्हणाली. तुला जे काही सांगायचं होतं ते तिने जर मला सांगितलं असतं तरी चाललं असतं नाही का? अगं त्यात कॉन्फिडेन्शियल असं काही नव्हतं. ती मनीषाची आई येणार होती ना, ती येणार नाही एवढंच सांगितलं तिने. आणि कॅन्सल झालं हे सांगायचं कशाला तुला? म्हणून मी काही बोलले नाही. येणार असते तर मी कळवलंच असतं ना तुला. का येणार नाहीये मनीषाची आई? का येणार नाही? कुठे बाहेर जायचंय बाई तिला, माहिती नाही मला. कुठे? एवढं नाही बाई मी विचारत बसले. आणि परत येणार असेल तेव्हा कळवूनच येईल ना ती. न कळवता आली तर? आली तर आली, काय फरक पडणार आहे? लेखा, तू हे टेन्शन घेणं आता सोड. माझ्याकडे बघ, मी आहे ना तुझ्या बरोबर. वेडाबाई, चल जेवायला.